आज मी या ठिकाणी बनवत आहे मस्त अशी सातारी झणझणीत मिसळ। तर याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलं, एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडंसं खोबरं। हे मस्त असं जाळावरती भाजून घेतलं म्हणजे स्मोकी फ्लेवर येईल। हे थंड झालं की सगळं क्लीन करून घेतलेलं आहे। मग एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी पेस्ट केली। पेस्ट थोडी काळी होती कारण आपण जाळावरती भाजले म्हणून। एक छान अशी कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। 3 चमचे तेल टाकलं, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली। मग हा सगळा मसाला टाकून घेतला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि सगळं छान असं भाजून घेतलं। त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवलं। मग मटकी स्वच्छ धुतली आणि मग ती पण घेतली। तुम्हाला हवा असेल तर बटाटा पण टाकू शकता। आणि मग हे सगळं छान असं परतवून घेतलेलं आहे। मस्त असा वास सुटलेला आहे, तर्रीदार मिसळ होते, खूप छान झणझणीत। एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर परत हे सुद्धा सगळं मिश्रण मी एकत्र केलं। त्याच्यानंतर मी टाकलेला आहे मस्त असा एव्हरेस्टचा मिसळ मसाला। त्याच्यानंतर हे पण परत मिक्स केलं आणि मग याच्यामध्ये मी गरम पाणी ओतलेलं आहे आणि छान असं थोडा वेळ मंद गॅसवरती उकळी येऊ दिली आणि मग शेवटी परत मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली। तर अशा प्रकारे आपली मस्त मिसळ झालेली आहे, खूप छान दरवळत आहे आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे। तर आता ही मिसळ रेडी झाली आहे। थोडासा मी माझ्याकडे वाटाणा पण होता तोही टाकून घेतलेला आहे आणि मग आता मी प्लेटिंग केलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा। बाय।